आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। श्री महालक्ष्मी देवस्थानचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने श्रीरामसेना आक्रमक ट्रस्टीतील पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसात राजीनामे द्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मत श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष निलेश हत्ती यांनी मांडले। ते गांधी चौक हनुमान मंदिर येथील बैठकीत बोलत होते। ते बोलताना म्हणाले की निपाणीतील अनेक अशी मंदिरे आहेत की अजून सुद्धा वेळेत पूर्ण करण्यात आलेली नाहीत। त्यापैकीच एक हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मी मंदिराचे काम कित्येक वर्षे सुरू असून आजतागायत पूर्ण करण्यात आलेले नसल्याने जनसामान्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। याचाच विचार करता पुढील काळामध्ये श्रीरामसेना हिंदुस्थान यांच्यातर्फे लढा पुकारण्यात येणार असून पुढील 2 दिवसांमध्ये संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे दादाराजे सरकार यांच्याकडे सुपूर्द करावीत, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागेल, असे ते म्हणाले। या प्रसंगी बोलताना दादाराजे सरकार म्हणाले की ज्यावेळी पूर्वी आपली मीटिंग झालेली होती त्यावेळी आशिष भाई शहा यांना सर्वानुमते सांगण्यात आले होते की हे संचालक मंडळ कायमस्वरूपी राहणार नाही। श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये जे काही सुरू आहे आजपर्यंत आमच्या कोणापर्यंतही पोहोचलेले नाही। हे संचालक मंडळ बरखास्त करून सर्वानुमते नूतन संचालक मंडळ नेमण्यात येण्याची मागणी करण्यात आली। अगदी तंतोतंत बरोबर असून यावर मी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले। शिवाय दुसरी बाब म्हणजे तिथीनुसार जी श्री महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा होते ती यात्रा त्याच दिवशी तिथीनुसार सर्वानुमते होणार असल्याचे सांगितले। या बैठकीस श्रीरामसेना हिंदुस्थानचे पदाधिकारी, संचालक मंडळातील पदाधिकारी, सदस्य, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनशक्ती न्यूज 18 साठी मुख्य संपादक संतोष मातीवड्डळ। साथी लोकांचा राजीनामा घ्यायचं काय, जे 6 फेब्रुवारीला महालक्ष्मी यात्रा ठरली आहे की नाही ते 6 फेब्रुवारीला महालक्ष्मी यात्रा करून देत। आता जे 6 लोक आहेत त्या 6 लोकांच्या नेतृत्वाखाली ती महालक्ष्मी यात्रा करूया। त्यांनी 1 महिन्याच्या पुढचं राजीनामाचं पत्र दोघं सरकारांच्या हातामध्ये उद्याच्या उद्या द्यायचं, 1 महिन्याच्या पुढचं तारीख घालून ते पत्र द्यायचं। त्यानंतर ते 1 महिना झाल्यानंतर ही बॉडी सगळी डिझॉल्व्ह होईल। आम्ही इथं जसं सगळेजण आम्ही जमलोय की नाही तसं आम्ही सगळेजण जमूया, या गावातल्या 21 लोकांनी घेऊया किंवा 25 लोकांना घेऊया, ते नवीन ट्रस्ट करूया आणि आपण महालक्ष्मीचा कारभार पुढे नेऊया। एवढंच विषय त्यांच्या नेतृत्वाखाली करायचं। आणि ह्या पुढे सांगतो प्रशांत मुंडे इथलं कुठलंही इंटरफेअर करायचं नाही। एकच मिनिट। आणि जर करता राजीनामा आज कुठला वार आहे? बुधवार आहे, शुक्रवार मंगळवार आहे, शुक्रवारच्या आत राजीनामा सरकारांच्या हातामध्ये, दोघांच्या सरकारांच्या हातामध्ये नेऊन द्यायचं। आपापलं नेऊन देऊन देत त्यांनी येऊन देत त्यांनी येऊन देत म्हणून वाट बघायचं नाही। जे 6 तारखेला यात्रा ठरली आहे का नाही 6 तारखेला यात्रा ठरून दे, त्याच्या पुढचं 1 महिन्याचं तारीख त्यांनी घालून देत। ह्या सरकारांच्या हातामध्ये राजीनामा पत्र साथींच्या साथी लोकांचं कसं घ्यायचं आम्हाला माहित आहे। 6 लोकांचं काय स्व खुशीने त्यांनी नेऊन दिलं शुक्रवारपर्यंत, ठीक आहे। नाहीतर दिवाळीच्या सणामध्ये काय करायचं मग आम्ही त्यांच्या घरासमोर जसं आता इथं येऊन बसले का नाही त्या पद्धतीने त्यांच्या एवढंच विषय, बाकीचं काय यात्रा करायला कोणाचा विरोध नाही किंवा महालक्ष्मीचं वास्तुक शांती करायला कुणाचाही सुद्धा इथं विरोध नाही। त्यामुळे लोकांनी इथं काय करायला, इथंच असलेली ट्रस्टी लोक काय करायला, गल्लीतल्या मुलांनी एक सांगतात इथं रामसेना हिंदुस्थानची मुलं शिरकाव करायला लागल्यात, बाहेरची लोक येऊन इथं शिरकाव करायला लागल्यात। इथं कोणाला काही शिरकाव करायचं नाही, ही ग्रामदेवता आहे। त्यामुळे कोणी सुद्धा असं गैरसमज करून घेऊ नका बाबा हिनी येतील आणि आमच्या हातामधला अधिकार जाईल। कुणाचा अधिकार काढून घेऊ शकत नाही। एक सांगतो, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती एवढं मोठं आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं आहे। 1100 एकर अंबाबाईचं मंदिरचं जागा हडप केलेली काही राजकीय लोकांनी, त्याच्यामधलं 700 एकर जागा आम्ही आज आपल्या हिंदू बांधवांचे 9 गावं निपाणकरांनी दान दिल्यात महालक्ष्मीला। त्याच पद्धतीने निपाणीमध्ये देवचंद कॉलेजजवळ गोवर्धनगिरी ट्रस्ट म्हणून तिथे गायीसाठी सांभाळण्यासाठी दान केलेलं होतं। ते काही ट्रस्टी लोकांनी आता स्वतःच्या नावावर करून घेतलेले आहेत। त्याच्या पाठीमागं सुद्धा आम्ही आता लागलेला आहे। जसं मागाशी श्रेयसने सांगितलं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भवन अर्ध आहे, समाधी मठचं भवन अर्ध आहे, त्यानंतर अक्कमादेवीचं भवन अर्ध आहे। निपाणीमध्ये जे असे अर्धोट काम आहेत, राम मंदिरचं काम अर्धोट आहे, ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
ते आपल्या हिंदू एकजुटीनेच ते पूर्ण होणार आहेत. आणि हे फक्त काय निप्पाणीवाल्याच ह्याच्यामध्ये आहेत किंवा रामसेनेवाल्याच ह्याच्यामध्ये आहेत असं कोणाच्या डोक्यामध्ये असलं हे कोणी काढून टाका. आम्ही आमच्या टॅगलाईनसाठी इथं आलेलं नाही किंवा आमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आलं नाही किंवा आम्ही इथं लीडर व्हायचं म्हणून आम्ही यायला नाही. एक भक्त म्हणून आले, एक हिंदू म्हणून आले. आणि हे जर करता त्यांनी शुक्रवारच्या आत राजीनामा दिले नाही मग ह्याचा मोठा लढा, ह्याचा कानूनी लढा मग त्यांनी फेस करायला तयार असून देत. मग काय पोलीस स्टेशन कंप्लेंट होईल किंवा कसं आहे कायदेशीर कनी ह्यांनी जे आतापर्यंत करत आल्यात हे सगळं आता म्हणजे सगळ्यांनी कळालं तर हे बेकायदेशीरच आहे. कारण काय सात लोकांमधलं 6 लोक म्हणजे एक ट्रस्टी त्याच्यामध्ये नाहीत, 6 लोक आहेत. 6 लोकांमधले 4 लोक यांच्या कुठल्याही मिटिंगला येत नाहीत. ज्यावेळी मिटिंगला येत नाहीत ह्या ट्रस्ट मधला 1 रुपये सुद्धा खर्च करायचा असलं तर त्या बॉडीमध्ये ते विषय ठेवायला लागते आणि ते विषय मांडून ते पैसे खर्च करावे लागतात. कारण का ह्यांच्याकडे कोरमच नाही, काय ह्यांच्याकडे कोरम नाही की इथलं 1 रुपये खर्च करण्यासारखा यांच्याकडे कोरम सुद्धा नाही. त्यामुळे हे पुढे काहीतरी कायदेशीर लढाई व्हायच्या आधी यांनी स्वखुशीनं शुक्रवारच्या आत त्या दोन्ही सरकारांच्याकडे राजीनामा द्यायला पाहिजे आणि हे विषय इथंच त्याला सुखांत स्वरूप देऊन हे विषय इथंच संपवला पाहिजे. आता आपल्याला जवळजवळ सगळे मुद्दे क्लिअर झालेले आणि औंधकरांनी सांगितल्याप्रमाणे आशिषबाईंना अध्यक्षपद झालं, आम्ही दिलं, हे सगळं तुम्हाला त्या लोकांनी सांगितलेलं. ज्या वेळेस आमची मीटिंग झाली त्यावेळेस आशिषबाईंना आम्ही क्लिअरली सांगितलं होतं की ही बॉडी कायमस्वरूपी राहणार नाही. हा पहिला मुद्दा आम्ही त्यांना क्लिअर करून सांगितला होता. होय काकासाहेब? नाही सांगतोय काय सगळी आता ही जी मुलं आहेत किंवा ही जी जनता आता आमच्यापाशी आलेली आहेत इथं आपण आहे त्या जनतेतली काही ठराविक लोकच त्या मिटिंगला होती. त्यामुळे त्या मिटिंगला जे काही झालेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही ठेवतो. त्यावेळेस ती गरजेचं जे होतं त्यावेळेस तोंडावर आपली यात्रा होती, त्यावेळी सगळ्या गोष्टी तोंडावर होत्या. त्यामुळं आम्ही आणि काकासाहेबांनी हे डिसिजन घेतला होता की बाबा आशिषबाई शाह हे अध्यक्ष होऊ देत. पण त्यांना अध्यक्ष करताना आम्ही जाणून बुजून प्रत्यक्षात त्यांना ज्याकडनं लिहून पण घेतलं आणि लिहून पण दिलं की कायमस्वरूपी ही बॉडी राहणार. त्याच्यानंतर काय झालं की ह्याचा फॉलोअप आपल्या सगळ्या जनतेने म्हणा किंवा आपण लोकांनी म्हणा घेतला नाही आणि जे काय चालू आहे ते आमच्यापर्यंत सुद्धा पोचलेलं नाही. त्यामुळे आता जर काय सर म्हणा किंवा बाकीचे काही मंडळी म्हणतात की बाबा हे जे काय चाललेलं आहे बॉडी डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, हे अगदी तंतोतंत बरोबर आहे. दुसरी बाब, परवा दिवशी आम्ही येऊन इथं महालक्ष्मी मंदिरात पूजा केलेली आहे. यात्रा ही त्या टायमालाच होणार. 5 दिवसाची आपली जी काही यात्रा आहे ती यात्रा संकल्प सोडून व्यवस्थितरित्या उगाच आपलं कुठल्या तर कोपऱ्यावर उभारून आम्ही मिटिंग घेतली आणि हे केल्या अशातला भाग नाही आहे. ती यात्रा संकल्प सोडून यात्रेचा हे आपण पूजा केलेली आहे. त्यामुळं यात्रा ही होणारच. किती 6 तारखेचं आपलं जे काय आपल्या तिथीप्रमाणे 6 तारखे त्यावेळेस ही यात्रा होणार. मी सर्व माध्यमांना मी सांगू इच्छितो आम्ही बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या गोम आहेत की वास्तुशांती कधी करायची, कारण ही वास्तुशांती ही आत्ताची आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. वास्तुशांती कधी करायची, काय करायची तो नंतरचा भाग आहे. मूर्ती कधी येईल काय येईल नंतरचा भाग आहे. कारण महत्वाचं जे त्रिवार्षिक यात्रा आहे ती कुठल्याही परिस्थितीत तिथीप्रमाणे आम्ही करणारच. मग कोण येऊ अगर न येऊ किंवा ती बॉडी येऊ अगर न येऊ, आमची जी ठराविक आम्ही जी मंडळी आहेत ती येऊन 100% ही यात्रा जी आहे ती होणारच. तिसरी गोष्ट आहे की या आता जे काय चाललेलं आहे सरांनी जे काय सांगितलेलं आहे, जी इनएक्टिव्ह मेंबर आहेत त्या खरोखर त्या लोकांनी दुसऱ्याला पुढच्या म्हणजे जे काही मुलं आहेत यंग असू देत जेव्हा होतकूर आहेत ज्या ह्या महालक्ष्मी मंदिरासाठी काम करणं इच्छुक आहेत. आणि आमचं आणि काकासाहेबांचं त्यावेळी सुद्धा म्हणणं होतं की निपाणीतले 20 नव्हे तर 25 माणसं घ्या जी की गावासाठी जे गावातल्या कोपऱ्यातली 25 माणसं घ्या आणि एक जातीचे नको, सगळ्या जाती धर्मातली लोक घ्या आणि ते मंदिराचं काम चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल ते बघूया. ते आम्ही आशिषबाईंच्या वेळेस ज्या वेळेस मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही हे सुद्धा मांडलेलं आहे. तर ह्या ज्या काय गोष्टी आहेत
हे आपण हाती सरांनी सांगितल्याप्रमाणे जे कोण बाबा रेग्युलर येणार नाहीत किंवा ज्यांना जमत नाही ठीक आहे त्यांनी थांबू देत आणि त्यांनी राजीनामा त्यांनी द्यावा आणि हे जे काय पुढचं आता यात्रेच्या बद्दल आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही संकल्प सोडल्याप्रमाणे यात्रा ही त्या टायमात होणार त्या तिथीप्रमाणे होणारच 5 दिवसाची यात्रा होणार हे 100% आहे। मग हे ट्रस्टी मेंबर त्यांना मान्य असो अगर न असो तो आणि कुणाला मान्य असो अगर न असो ती त्रिवार्षिक जी काय आपली यात्रा आहे ती आई म्हणजे अंबाबाई आहे ती तुळजाभवानी ती करून घेईल 100% करून घेणार आहे आपल्याकडनं सगळ्यांच्याकडनंच करून घेणार आहे। एवढंच की हे काय ज्या काय वास्तुशांती आहे आणि बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आपण बाजूला करून आपण आपली यात्रा फोकस करून यात्रा पहिला व्यवस्थित संपन्न करूया ही मी तुम्हाला कळकळीची माझ्या सगळ्या ग्रामस्थांना मी विनंती करतो। आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे की जी नॉन ऍक्टिव्ह मेंबर आहेत सगळे 7 जण जे काय 6-7 जण आहेत त्या नॉन ऍक्टिव्ह मेंबर्सनी स्वतःहून राजीनामा द्यावा। तत्पूर्वी मी एक श्रीराम सेना हिंदुस्थान आणि निप्पाणी ग्रामस्थाच्या वतीने एक विषय मांडायला लागलोय। तो विषय म्हणजे काय तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की श्रीराम सेना हिंदुस्थान मधनच काय आले, श्रीराम सेना हिंदुस्थान मधनच कुठं उगवले, ग्रामस्थ मधनच कुठं उगवले। तर सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मागच्या 10 वर्षापासून श्रीराम सेना हिंदुस्थान या कार्यामध्ये आहे आणि मागच्या 6 वर्षामध्ये ज्यावेळेला यात्रा स्थगित करण्यात आलेली त्यावेळेला श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेनेच आवाज उठवलेला आणि ती यात्रा कंप्लीट झालेली आणि त्यावेळेपासून आतापर्यंत सगळ्या ट्रस्टींच्या पैकी अमोलदादा आवडकर आमच्या सोबत आहेत। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे। गेले आम्ही कोण बाकीचे ट्रस्टी आहेत किती आहेत काय आहेत आम्हाला माहित नाही पण अमोलदादा प्रत्येक वेळेला आमच्या सोबत आहेत त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आम्ही या महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही इन्व्हॉल्व झाले। याचं कारण असं आहे की बाबा आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठल्या तरी ट्रस्टीचं पद पाहिजे आहे किंवा अध्यक्षपद पाहिजे आहे किंवा उपाध्यक्ष पाहिजे आहे किंवा सेक्रेटरी पाहिजे आहे असा विषय नाही आहे। तर असा विषय आहे की महालक्ष्मी मंदिर हे 90% काम येऊन थांबलेलं आहे। यानंतरचा विषय आहे तो राम मंदिरचा आहे। यानंतर साखरवाडीचं जे काय हनुमान मंदिर आहे ते सुद्धा स्थगित आहे। त्यानंतर समाधी मठचं जे काय आपलं बांधकाम चालू आहे ते सुद्धा स्थगित आहे। त्यानंतर आपलं अष्टमहादेवी कल्याण मंडप आहे ते सुद्धा स्थगित आहे। राजा शिवछत्रपती भवन आहे ते सुद्धा स्थगित आहे। हे हिंदूंचेच मंदिरं आणि हिंदूंचेच प्रार्थनास्थळे का स्थगित आहेत हा प्रश्न उठवण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान कायम सज्ज आहे आणि सज्ज राहणार। कोण सोबत येऊ किंवा नाही येऊ काय कुणाला काय विचार कोणताही विचार कोण करत असेल त्याला हिंदुस्थान श्रीराम सेना हिंदुस्थान हे जुमानत नाही। हे श्रीराम सेना हिंदुस्थान हे काम करत राहणार आहे। आज हे मंदिर आहे तुम्ही 11 ट्रस्टी घ्या 21 ट्रस्टी घ्या 51 ट्रस्टी घ्या किती पण ट्रस्टी घ्या आमच्या संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याचं नाव तिथे येणार नाही। हे जर कुणाच्या डोक्यात असेल तर ते सगळ्यांनी काढून टाकायचं आहे। ज्या आपल्या जे काही श्रीराम सेना हिंदुस्थान त्यांचा एकच उद्देश आहे की आपली जी महालक्ष्मी यात्रा आहे ती आपल्या शेजारी गाव आहेत पट्टणकोडी असून दे खडकलाट असून दे गोकाक असून दे खानापूर असून दे एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात त्या यात्रा होते आणि आमची यात्रा कधी सुरुवात होत्या कधी संपत्या हे कुणाला कळत पण नाही। याचं उदाहरण म्हटलं तर परवाचा तुम्ही लावलेला कौल जे काय तुम्ही नारळ बांधलायचा गल्लीतले पण मुलांना माहित नाही की बाबा यात्रा ठरा लागल्या किंवा यात्रा व्हायला लागल्या। आमचे जे कार्यकर्ते आहेत तिथं मी सुद्धा लहानपणापासून या यात्रेमध्ये सामील असते पण आम्हाला सुद्धा माहित नाही आहे की बाबा यात्रेचं तारीख कधी ठरल्या आणि कोण ठरवल्या हे पण आम्हाला माहित नाही। तारीख ठरल्या नाही सर। जर कारभार व्यवस्थित चालत नसेल तर पुन्हा आम्ही या ठिकाणी असा स्टँड घेणार आहे। एवढं बोलतो मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय हिंद राष्ट्र। त्यानंतर मंदिर बांधकाम चालू आहे म्हणून त्यामुळे 2017ची यात्रा केली गेली नाही। 2020ला आम्ही एका ठिकाणी आम्हीच गल्लीतली पोरं मिळून चौकशी केल्यावर मंदिर न हलवल्यामुळं जी मूर्ती आहे त्याच जागेला मूर्ती असल्यामुळं मंदिरचं कुठलंही बांधकाम व्हायला नाही। त्यामुळे आम्ही जोर लावला। त्यानंतर आम्ही पूर्ण गावालाच आम्ही सामील करून घ्यायचं ठरवलं। सर्वांनी साथ दिली। 2020ची यात्रा झाली त्यावेळी सुद्धा 2020ची यात्रा करताना मीटिंग ज्यावेळी बोलली गेली त्यावेळीच सांगितलं गेली की 2021ला मंदिर पूर्ण होईल। झालं नाही त्यात काय दुमत नाही। 2023 यात्रा आली त्यावेळी सुद्धा आम्ही विरोध केला तुमचं मंदिर हो किंवा नाही हो। मंदिर त्यावेळी पण सांगितले गेले की 24 फेब्रुवारी काय असेल ते फेब्रुवारी महिन्यात मंदिर पूर्ण होईल 1 महिना 2 महिन्यात। त्यावेळी सुद्धा झालं नाही। 2026 आलंय। आत्ताच इथं सांगतो मी गल्लीतला कार्यकर्ता आहे मंदिरा बसलाय आत्ता इथं सांगतो सगळ्यांना मंदिर हो किंवा नाही हो
यात्रा ही या तिथीप्रमाणे त्या नक्षत्रालाच यात्रा होणार। मीटिंग घेतली त्यावेळा हे जे काय लिहिलंय की त्यांच्या आमच्या साक्षीनं आणि हे तर दोघं तिघं जण आहेत त्यामध्ये त्या साक्षीनं हे तयार केले त्यातलं एकही काम त्यांनी केलेलं नाही। महालक्ष्मीच्या नावानं रुपया प्रसिद्धीसाठी दिनांक 9/7/2018 महोदय कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकामधून खालील बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती। निप्पाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराबाबत समस्त निप्पाणी नगरीतील सर्वांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर बागवान गल्ली निप्पाणी या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवले जात आहेत। म्हणून निप्पाणीचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे नाईक निंबाळकर देसाई निप्पाणकर सरकार यांच्या वतीने निप्पाणीतील समस्त श्री महालक्ष्मी मंदिर प्रश्नाबाबत निप्पाणकर सरकार वाड्यामध्ये बैठक बोलवण्यात आली होती। सदर बैठकीला पाऊल असून सुद्धा बरेच नागरिक उपस्थित होते। या बैठकीमध्ये श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त श्रीमान आशिषभाई शाह यांच्याशी संपर्क साधण्यात आला व त्यांना दिलेल्या माहितीनुसार असा निर्णय आला की श्रीमंत सिद्धोजीराव निप्पाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या दैनंदिन पूजा अर्चा, मंदिराचे बांधकाम व इतर सर्व बाबीवर विस्ताराने चर्चा करून असे ठरवण्यात आले की 1. श्री महालक्ष्मी मंदिराजवळ मंदिराच्या बांधकामाचा प्लॅन लावण्यात यावा। 2. मंदिराच्या बांधकामासाठी बांधकाम समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात यावी। 3. सन 2017-18चा ऑडिट रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर जनतेसाठी खुला करावा। 4. मंदिराच्या ठिकाणी अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार यांच्या नावाचा बोर्ड लावावा। 5. दर 3 वर्षांनी होणाऱ्या यात्रेसाठी स्वतंत्र यात्रा कमिटी स्थापन करण्यात यावी। 6. दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी पगारी पुजारी नेमावा। 7. दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कुंभार गल्ली, तवटे गल्ली, मुगळे गल्ली, रविवार पेठ, गांधी चौक येथील नागरिकांची एक स्थानिक समिती नियुक्त करण्यात यावी। वरील सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह यांनी दिले। आपला विश्वासू श्रीमंत विजयराजे देसाई निप्पाणकर सरकार निप्पाणी अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह आणि त्यांची सही पहिला माझा नमस्कार। आम्ही माझ्या पंजे सासऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे, पण आम्ही कधीही मालकी हक्क गाजवलेला नाही। इथनं पुढेही माझ्या घरातून होणार नाही। पण मालक म्हणून काहीतरी गावकऱ्यांनी सुद्धा, पुजाऱ्यांनी सुद्धा, ट्रस्टीनी सुद्धा विचार विनिमय करून काही गोष्टी बोलाव्यात आणि त्या करगावे घराण्याचे जे काय मान मर्यादा आहेत त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात। आणि तुम्ही जे लोक म्हणताय की हे नवीन मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे, त्यात आमचा आणि सहयोग असेल। आम्ही काहीतरी वावड्या उठवायच्या, खालचं मंदिर वहिनी ताब्यात घेणार आहेत, सगळं हातात घेणार आहेत, हे वहिनींच्याकडनं होणार नाही आहे। हे पहिला सगळ्यांनी लक्षात घ्या। तसं करायचं असतं तर मागच्या 6 वर्षापूर्वीच्या यात्रेच्या वेळेला दादाराजांचे आणि माझे वाद झाले, आमच्यात वितुष्ण निर्माण करायचं सगळ्यांनी बघितलं। तसं होणार नाही। मी मंदिर ताब्यात घेणार नाही। सगळ्या गावासाठी माझ्या पंजे सासऱ्यांनी हे मंदिर या सगळ्यांनी पाया पडावून केले। तिच्या कृपेनं तिचा महिमा वाढलाय, त्यात आमचा कधीही आक्षेप असणार नाही। पण आम्ही मालक म्हणून माझ्या घरातले 2 फॅमिली माझ्या इथं आहेत। आमची लोक ज्या वेळेला येतील त्यावेळेला तिथं जे कोण लोक असतील त्यांनी व्यवस्थितच बोललं पाहिजे। काहीही बोलण्याचा कुणालाही हक्क नाही। ट्रस्टीने सुद्धा आम्हाला डावलता कामा नये आणि ही ट्रस्ट मुळात मान्य होत नाही, कारण माझ्या घरातल्या 11 मेंबर्सचे नाव आहेत उतार्याला आणि ही माझी प्रॉपर्टी म्हणून माझ्या सगळ्या प्रॉपर्टी कार्डात मेन्शन आहे। ह्यांची ट्रस्ट मान्य होऊ शकत नाही। आज रोजी मी माझ्याच माणसांच्या बरोबर भांडणं योग्य नाही म्हणून मी गप्प बसलेली आहे आणि देवाच्यासाठी आम्ही भांडणार नाही। आम्हाला डावलून कुठलेही उद्योग करायचे नाहीत, एवढंच आमचं इच्छा आहे। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।